टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। काश्मीरमधल्या पहलगाम इथं अतिरेक्याने केलेल्या भयानक हल्ल्यानंतर आता किनारपट्टीवरील बंदरामध्ये विशेष काळजी या ठिकाणी घेतली जाते आहे। महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने सजग आणि जागरूक राहण्यासाठी आता विविध बंदरामध्ये या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे। पाकिस्तान किंवा बांगलादेशी खलाशी बोटीवरती नाहीत ना, या संदर्भातील जी चौकशी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली पाहायला मिळते। आपण सध्या मिरकरवाडा जेटीवरती आलेलो आहोत आणि या ठिकाणी देखील मत्स्य विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या माध्यमातून ही चौकशी या ठिकाणी केली गेलेली आहे। तुम्ही बघू शकता की मोठ्या पद्धतीने सध्या शेवटचा जो हंगाम आहे मच्छीमारीचा तो या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतो आहे आणि या बोटींवरती किंवा या मच्छीमारी बोटींवरती खलाशी म्हणून या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी खलाशी येत असतात आणि परराज्यातून हे खलाशी येत असतात आणि त्याच अनुषंगाने रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध बंदरामध्ये सध्या ही शोध मोहीम सुरू झालेली पाहायला मिळते आहे। बंदरे आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी हे आदेश दिलेले होते। त्यानुसार या जेटीवरील खलाशांची आधार कार्ड आणि ओळखपत्राची तपासणी या ठिकाणी केली गेलेली आहे। पुढचे काही दिवस अशाच पद्धतीने ही शोध मोहीम या ठिकाणी चालू राहणार आहे आणि त्याच अनुषंगाने ज्या पद्धतीने हा हल्ला झाला त्यानंतर या बोटींवरती बांगलादेशी किंवा पाकिस्तानी नागरिक नाहीत ना, या संदर्भातील आता चौकशी सुरू झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।